बाई बाई, हां अशी सासू राहते काय कुठं? कोणाची असून का अशी सासू? बाप्पा बाप्पा, कोणत्या जन्माचा बदला घेऊन राहिला काय माहीत आमच्यासोबत. बदला घ्यायले जरासं म्हटलं मशीन दुरुस्त करायला म्हटलं राधिकाताईनं तर काय करून राहिल्या, कायले करा लागते आणि काऊन करा लागते आणि किती बिल येते, जसं ह्याच बिल भरून राहिल्या, ह्याच कामाला जाऊन राहिल्या. स्वतः तर म्हटलं इकडून तिकडून झेंडून येते, हां मार मस्त पसरत राहते म्हटलं इकडे तिकडे, नाही तर बाहेर बसल्या राहते. हां घरातले कामं आम्हाला करा लागते आणि जराशी मशीन दुरुस्त होऊन जाईन तर किती काम हलकं होऊन जाईन म्हटलं. माझ्यासाठी हलकं होऊन जाईन आणि राधिकाताईसाठी हलकं होऊन जाईन. पण त्याला पावल्याने जाऊन राहिलं ना, पावल्याने जाऊन राहिलं. आता म्हटलं मी बोलली असती म्हणतात, मी बोलली असती काही ना काही. मग राधिकाताईनं म्हटलं असतं का तू कायले बोलली आणि तू काही बोलून देतं, तोंडात आलं तसं बोलून देतं. मग राधिकाताईच मला बडबड करते म्हटलं, म्हणून तर मी काही बोलली नाही. म्हटलं आज येईल बोलूच देतो काय बोलते तर ह्या. नंतर ते मॅटसारखे चुपचाप राहते बाप्पा, उभ्या तोंड पाहत चुपचाप राहिले. ते तर बरं झालं भाऊजी आले आणि भाऊजीनं म्हटलं का राहू द्या म्हणून. नाही तर म्हटलं मशीनचं काय केलं असतं काय मी. आता गेले बाप्पा तिकडे मशीनीच्या इकडे, त्याला दुरुस्त करू देते का नाही करू देतं. मन तर करून राहिलं का एक वेळा पाहून या काय करून राहिला काय नाही तर तिथं. नाही तर त्याला भयकून टाका, त्याला म्हणावं का सुधरू नको दुरुस्त नको करू. आहेच तशा त्या बोलायला काय आहे ते बोलू नाही देते. काय झालं हो पूनम, कोण एकटीच बडबड करून राहिली? तू आवाज बाहेरपर्यंत येऊन राहिला म्हटलं. बडबड करायची आहे तर मनातल्या मनात करणं, एवढी बडबड करायला लागते काय? काय झालं असं बडबड करायला? अहो काय झालं म्हणता तुम्ही? तुमची आई पहा ना. मग येई आता काय झालं? आता काय केलं तिनं? आता तर सगळं काही चांगलं होतं, आता राधिका वहिनी आली, आता काय झालं? अजून बिझनेस काय तुमची दोघीची? नाही मै कायला भिनसन, मैनी भिनसली की नसली. मी म्हणून राहिली का म्हटलं घरात किती काम आहे, किती काम आहे तुम्ही सांगा आता. हा हे एवढाले बेड म्हटलं, हा एवढाले पलंग, याच्यावर म्हटलं किती मोठ्याला चादरा आणि हे उशीचे कवर, हे पडदे गिरदे, एक तर म्हटलं आपल्या इथे 4-5 खोल्या आहे. त्याच्यात एवढे सारे पलंग, त्याच्या चादरा, किती कामं निघते हो घरात. आता त्या राधिकाताई म्हटलं बिमारीतून उठल्या आणि मायाकून होते का हे. मायाकून तेच तर निघून राहिलं होतं, हे कुठून होणार आहे. तर म्हटलं त्यानं म्हटलं असं पिऊची भाऊजीले, मोठ्या भाऊजीले म्हटलं असं का बा दुरुस्त करून द्या म्हणून मशीन कामी येते. असं भारीगिरी काही धुवा गियाचं राहिलं तर म्हटलं तुमची आई म्हणते का काही गरज नाही आहे. सुना कायच्यासाठी आहे म्हणजे काय, आम्ही काय मुलकरणी आहे का या घरातल्या. म्हणजे सुना आहे तर घरात काही सामान नाही आणावं है ना, म्हणजे काही आरामीची वस्तू नाही आणावं. सुना आहे तर करतील त्या कामं. त्याला म्हणजे कामं करायसाठी आणलं की नाही, काम करायसाठी आणाले आणि ते मशीन राहिली तर काय बिघडून जाईन त्याचं. म्हणते बिल येते तसं यायलाच भरायला लागून राहिलं बिल. तर काय झालं? तर तुला बोलली काय आई? तुला बोलली काय? नाही मला नाही बोलल्या, पण राधिकाताईला बोलल्या ना काही गरज आहे काय म्हणे. आणि ताईला बोलल्या काय आणि मला बोलल्या काय, एकच सारखं आहे ना. आम्ही काय वेगळं आहे काय. ताईला काम करणारी आहे तर मी तिथं काम करणारीच आहे ना या घरात. ताईला नाही बोलन तर मला नाही बोलन तर ताईला बोलन. पण म्हटलं त्याचं बरोबर नाही आहे ना हे. पण जराशी कदर नाही करत सुनायची काही नाही. एकदा म्हटलं एवढ्या बिमारीतून उठला बिचाऱ्या, ते आला तर घराले घर पण आलं म्हटलं, नाही तर कुत्रही निघून राहिलं होतं या घराले. माझ्याकडून तर सांभाळूनच नाही राहिलं होतं घर, आणि ते काही स्वतः सांभाळत नाही घराले. एवढ्या मोठ्या थाट्या आहे म्हटलं, घरातलं तर म्हातारा माणसानं म्हटलं घराला घेऊन चाला बांधून चाला, तर ह्या तर पप्पा वजरच दिसते मला. हे पाय पूनम, तू जास्त बोलून राहिली, एवढं नको बोलू ना. त्याचं ते पाहत बसन, तेले दुरुस्त करायचे नाही करायचे, तुला धुवायचे नाही ना चादरा पादरा काही, तर तू कायले धुतो? तू उगी मुगी बस ना. कायले उगी फालतूच हे करतं. पाहत बसन, दादा पाहत बसन आणि वहिनी पाहत बसन, तू कायले टमक टमक करतो म्हणतात. बाप्पा कशी बोलून राहिली तुम्ही? टमक टमक करतो म्हणता? अहो तेली बोललं काय मला बोललं काय ना. आणि तुम्ही तर भलतेच दिसून राहिले, दुधातल्या माशीसारखे निघून जाऊन राहिले वेगळे. आता म्हटलं त्या पियूष भाऊजी किती करते म्हटलं घराचं. आता तुम्ही पहा काही ना काही. नाही तर म्हटलं आजच त्या म्हणून राहिल्या होत्या बिल कोण भरण म्हणे आणि पैसे कोण देईन म्हणे, घर खर्चात पैसे नाही देत म्हणे, असं तसं बडबड कोण राहिल्या होत्या म्हटलं. आता आपण किती दिवस झाले तसंच खाऊन पिऊन राहिलो. काम धंदा काही नाही करून राहिलो. आता तुम्ही तिथं होते हॉस्टेलवर तेव्हा तुम्ही केलं होतं, तेव्हापर्यंतचा आपला खर्च निघून गेला होता. पण आता म्हटलं आता याच्याच भरोसे आहे, काहीतरी काम किम धंदा पहा तुम्ही. नाही तर म्हटलं अजून तुमच्यानं म्हटलं मला टोमणे दिन म्हटलं आत्तेबाई. तू जास्त दिमाग नको चालवत तू. जास्त नको चालवत तू दिमाग, काही टोमणे फोमणे देत नाही. मी वावरात चाललो नाही का बाबासोबत. आणि सध्या म्हटलं रिझल्ट यायचा आहे ना आपला. एक वेळा रिझल्ट आला का मग मी प्रयत्न करतो ना कुठं ना कुठं. रिझल्ट तर येऊ दे, आता पेपर दिले तर काय तसंच चाले लावून देतं का कुठेही लागून जाऊ काय मॅटरसारखं जाऊ. आता एवढं शिकलं सवरलं आहे तर काही ना काही त्या पोझिशनची तर पाहा लागेल ना नोकरी का, बस नोकरीच करायला लावून देतं मुले. सध्या रिझल्ट येऊ दे हातात तर पाहू मग विचार करू. आणि तू एवढा विचार नको करू, तुम्ही माझ्यासोबत जॉब करजो म्हटलं. दोघांचा पैसा आडमाप येते, काही पाहणी लागत आपल्याला. आणि तू काय एवढा विचार करतो, घरकामाचा काही विचार नको करू, आपण एखादी कामवाली लावून घेऊ. बस मोठ्या मोठ्या गोष्टीच करा तुम्ही. सध्या तर इथं वाकी होऊन राहिले म्हटलं आणि कामवालीची पडली आहे तुम्हाला. सध्या इथे एक मशीनने लागून राहिली सही सरकी सुधी मशीन लागाले. आता काय मी तात्याबाई काय करते तर गेल्या तर तिकडे मशीन दुरुस्त करण्यावाला आला आणि कावंकुची मामाजी आले काय. मामाजीनंच धाडलं म्हणते ना त्या माणसाले, मामाजी आले काय.
नाही गड्या, बाबा तर नाही आले. बाबा थांबून गेले बाहेरच. मी येऊन गेलो इकडे. बाबाला काम होतं थोडंसं. काहीतरी देऊन राहिले होते ते हिशोब. तर तिकडेच आहे बाबा. काहून तर अरे मामाची राहिले असते तर त्यानं सांभाळून घेतलं असतं. हे काय माहित आता माझी सासू काय करते आणि काय नाही तर. त्या माय बहीण कसे लोक आहे हे? काय खोटारा मशीन आहे हे? काही कामाची आहे का? कामाची ना धामाची. सारा जंग नाही ना जंग लागून गेलं त्याले. कितीक दिवसापासून बंद आहे आणि कितीक दिवसापासून नाही. तर ही अशी वस्तू दुरुस्त करा लागते काय? याले पैसे लावल्यापेक्षा नवीन घेतलेली बरी. पण कोण सांगन? आता आपण काय मॅकॅनिकल, आपलं काम काय आहे? दुरुस्त करून देणं. पण पैसे जास्त लागते याले. याचं सामान गिमान सगळं खराब झालं ना अंदरलं. लस खराब झालं. आता ते राहिले असते नामदेव काका तर त्याच्यासोबत बोलून घेतलं असतं मी. 4-5 हजार रुपये खर्च येते म्हणून याचा. 1000 रुपये मजदुरी. आता एवढी खोटारा दुरुस्त करायला वेळ लागणच आणि 2-3 दिवस लागते त्याला. आणि सगळं टाका लागते त्याच्या. सगळं जंग लागून गेलं म्हटलं. एक पार्टनी ना पार्टनी उडून राहिलं त्याचं वालं. काय होय एवढं मोठं घर काय पाहायचंच आहे का? एक मशीनही नाही एवढं मोठं घरात. अमाय काय करून राहिला बाबा ह्या? नुसता काय उभा राहू पाहिजेच काय? म्हणते याचे पैसे घेतो म्हणते, मी हात लावायचे म्हणते. काय पाऊस मन भरून राहिला का? पाहिल्यानं बरोबर होऊन जाईन ते मशीन. एकसारखा पाहून राहिला तिले तर. हा विचारतो मी किती खर्च येते काय खर्च येते. तर एवढी महागी मोलाची मशीन म्हटलं आणून ठेवली होती. काय 2-4 महिने धुतले म्हटलं त्याच्यात रश्मीनं कपडे. त्याच्यानंतर जे बिघडली ते तर आता काढून राहिले ते. आता काले काढून राहिले मी म्हणतो. काही गरजच नाही आहे ना. गरज राहिले पण आता या पिंटाच्या बाबांना सांगून दिलं आणि त्या पिंटाचंही मन आहे ना बायकोच्या मागं मागं लुंग येऊन राहिला तो. मग आता दुरुस्त तर कराच लागन. विचारतो मी याले, ह्या पोराला विचारतो किती काय खर्च येते म्हणून याचा म्हणून. विचारपूस केली म्हणजे बरं होते. नाही तर याले असं करतो 500 रुपये देतो आणि याले म्हणून का राहू दे म्हणून दुरुस्त काही करू नको म्हणून. राहू दे म्हणून सांगून दे म्हणून का लयच बिघडली आहे, लय पैसे गिसे लागते असं म्हणून पाहतो याले काय म्हणते तर ह्या गेरात उतरला पाहिजे बरोबर. माझ्या मनासारखं झालं पाहिजे. मग गोष्ट होईल काही ना काही. नाही तर ह्या मगाशी तर म्हणे फोन लावून देतो फोन लावून देतो. नाही तर अजून कारण टमक टमक मधा फोन लावतो करून. एक वेळा बोलूनच पाहतो याच्यासोबत. का हो भाऊ, तुम्ही तर मशीन दुरुस्त करून राहिले होते ना. तुम्ही तर उभेच आहे म्हटलं. तुम्ही तर म्हणे मशीन दुरुस्त करायचे पैसे लागते म्हणे. काम निघो का नाही निघो त्याच्यात हात लावायचे पैसे पाहिजे म्हणे. मी तर तुम्हाला किती वेळची पाहून राहिली, तुम्ही तर फक्त उभेच उभे आहे. अहो काकू आता काय सांगू तुम्हाला. म्हटलं हे मशीन दुरुस्त करण्याच्या लायकीची आहे काय? पहा बरं किती जंग लागला या मशीनीले. जिकडून तिकडून म्हटलं पूर्ण उंदराईनं वायर खाऊन घेतलं इथे. एकही पार्ट चांगला नाही आहे म्हटलं. फक्त बाहेरचा ढाचा चांगला आहे. आणि याले जर दुरुस्त करायला बसलो ना तर 5-6 हजार रुपये लागते म्हटलं. 1000 रुपये मग मजदुरी आणि बाकीचं सामान. तुम्हीच लागून तर स्वतः चला सामान घेऊन द्या दुकानातून आणि मग मजदुरी अलग हाताने देऊन दे जा. पण मला असं वाटते का हे मशीन दुरुस्त करायला पुरणार नाही. बाकी तुमची इच्छा म्हणा. मी काही बोलू शकत नाही. तुम्हाला जर हे मशीन दुरुस्त करून पाहिजे असेल तर मी सगळं त्याच्यात नवीन सगळं माल टाकून देतो. ते जे सामान आहे खराब झालेलं ते सगळं नवीन टाकतो आणि तुमची चांगली बनवून देतो. पण सध्या म्हटलं मशीनची कंडिशन लस खराब आहे म्हटलं. माय बाई, हे तर माझ्या मनासारखंच झालं. मी याले म्हटलं नाटकं करायला लावून राहिली होती. पण हे म्हटलं माझ्या मनात जे होतं तेच सांगून दिलं यानं. याचा अर्थ म्हणजे हे दुरुस्त करायला काही पुरत नाही. जमलं मग आता मशीन काही लागत नाही आपल्या घरात. याले म्हणून मी कायले दुरुस्त करतो म्हणून आता एवढे पैसे लागते तर. पण यानं म्हटलं पाहिजे आता पिंट्याच्या बाबाला असं म्हटलं पाहिजे का बा लय पैसे लागते म्हणून. तर मग कामाची गोष्ट होईल. नाही तर मी जर बोलन तर माझ्या मागं लागून जाईन सगळे. म्हणून तुलाच पडली आहे म्हणून. काऊन आणून देऊन राहिली असं तसं दुरुस्त करून नाही देऊन राहिली. मलाच बोलत बसन म्हटलं. पण ही गोष्ट तर चांगली झाली, मस्तच जमली म्हटलं ही गोष्ट. चांगलं झालं. आता घ्या ना म्हणा दणके म्हणा हातानं धुवा म्हणा कपडे. नाही दुरुस्त करत आता मशीन. नाही ना भाऊ, याच्यापेक्षा तर म्हटलं खराब झालेली मशीन होती. आमच्या ते शेजारी आहे की नाही त्याच्या घरी तर म्हटलं याच्यापेक्षा खराब झालेली मशीन होती. त्यानं तर फक्त 2,000 रुपयात दुरुस्त केली. मस्त नवीन झाली म्हटलं चकचक. मस्त कपडे निघून राहिले त्याच्यात. आणि तुम्ही एवढे पैसे सांगून राहिले. 5,000 आणि 6,000 सांगून राहिले तुम्ही. म्हणजे काय त्याच्यापेक्षा तर नवीन आणायला पुरते मग. हे पा काकू प्रत्येक मशीनीत म्हटलं वेगळं सामान लागते. हे कसं हे भारी मशीन आहे. हे भारी मशीन आहे ना. आणि वरफुलची आहे म्हटलं. मेन म्हणजे आता ते पडल्यानं अशी खराब होऊन गेली. आता त्याचं जेवढं सामान जाईल तेवढं पैसे तर लागणारच आहे सामानाले. त्याच्या मशिनीचं कमी सामान गेलं असं म्हणून त्याला कमी पैसे लागले. आता तुमच्या मशिनीचं जास्त सामान खराब झालं ना मग ते कुठून लागणार आहे? ते तर आपल्याला आणच लागन मशीन दुरुस्त करायचे आहे तर. नाही ना, पण लस पैसे सांगून राहिले ना तुम्ही. एवढे पैसे लस झाले ना. हे पा काकू ह्या काही भाजीपाला नाही होय. तुम्ही म्हणून राहिले एवढे पैसे तेवढे पैसे. म्हटलं तुम्ही चला सोबतच घ्या ना सामान. तुमच्या डोळ्यानं घ्या. मी त्याच्यात फिट करून देतो सगळं. पुराणा काढून फेकून देतो. नवीन सामान टाकून देतो त्याच्यात. आणि तुमची मशीन म्हटलं नवीन सारखी करून देतो. पण त्याच्यापेक्षा कमी काही होणार नाही. मग मजदुरी वेगळी लागेल म्हटलं मला. आणि बाकीचं जे सामान आहे ते तुमच्या पैशाचं. सांगा मग दुरुस्त करू काय? देता काय तुम्ही? आणू काय पैसे? बिल सगळं आणतो मी सोबतच म्हणा. सामान्याने घेऊन येतो. सांगा तुम्ही करू काय सुरुवात म्हणून दुरुस्त करायला? नाही 2,000 रुपये जमत असेल तर पहा. एवढे पैसे नाही आहे काही. एवढे पैसे देऊन काय करू?
च्या माय भाई, ह्या बाया बाया कोणत्या याच्या बनल्या राहते काय माहित. येईल म्हणून राहिलो का जेवढं सामान लागते तेवढ्याचे पैसे देऊन द्या तुम्ही. तुम्हाला बिलही दाखवतो. नाही तर तुम्ही चला सोबत. कोणत्या दुकानातून कितीचं घेऊन राहिलो तो सामान, मग मजदुरी देऊन द्या जावा मले. तरी म्हणते 2,000 रुपयात करून दे म्हणून. येले नाही का दुरुस्तच करायची नाही आहे. दुरुस्त करायची नाही आहे, फालतूच टाइमपास केला म्हटलं मया. आता हे खटारा मशीन दुरुस्त करू नये काय करा. लाजाची ना याची सारे जिकडून तिकडून जंग लागून गेला त्याले. फालतूच बयस करून काही फायदा नाही आहे. इकडे म्हटलं ह्या गिरीक करेपर्यंत तिकडे 2-4 गिरीक निपटते. मग एक तर म्हटलं 2-4च आहे आम्ही गावात दुरुस्त करणारे. येईल येऊन जाऊन माझ्याजवळच यायला करणार दुरुस्त करासाठी. येईल म्हणून पहा म्हणून विचार करा म्हणून तुम्ही म्हणून सध्याचे मग पैसे देऊन द्या. आम्ही चाललं जातो म्हणून. मग तुम्ही सांगा म्हणून मला फोन करून दुरुस्त करता का नाही करत तर. काय झालं भाऊ, मग करून देता का 2,000 रुपयात? हे पहा काकू, आता म्हटलं 2,000 रुपयात तर ते होणार आहेच नाही. त्याचं सामान आहे महाग. आता म्हटलं मग तिकडे गिरीक मला पाहा लागते. आता तुमचा काही विचार नाही दिसून राहिला मला दुरुस्त करायचा. तर तुम्ही म्हटलं मला हात लावायचे 200 रुपये देऊन द्या. आणि मग तुमचं जर मन झालं दुरुस्त करायचं तर मला फोन लावून द्यायचा. नाही, पैसे गिशाची बोली काकासोबत केली ना, तेच दिन म्हटलं पैसे गिशे त्याच्यासोबतच करायची होती ना बोली. मी कुठून देणार आहे, माझ्याजवळ थोडी ना देते ते पैसे. त्याच्यासोबतच बोली करून घे जा. आणि काय आहे तर त्याला सांगून नाही द्यायचा, खटारा आहे म्हणा मशीन, काही दुरुस्त होत नाही म्हणा. आणि दुरुस्त करायला बसलं म्हणा तर 5-6 हजार रुपये खर्च येते म्हणा, असं कानावर टाकून दे जा. बरं ठीक आहे, घेऊन घेईन मी, काका जवळून घेऊन घेईन. ह्या बाईच्या ना मनातच नाही मशीन दुरुस्त झाली पाहिजे म्हणून. जमलं, मस्त जमलं. आता ह्या तर गेला. जे विचार केला होता म्हटलं तो एकदम परफेक्ट झाला. अंगावर आता मला गोष्ट येत नाही. ह्या कायले सांगन, ह्या तर ह्याच सांगन ना का खर्च जास्त होता म्हणून मशीन इले म्हणून मी दुरुस्त नाही केली. आणि मला जर पिंट्याच्या बाबांना म्हटलं का त्या काऊन दुरुस्त करायला लावली तर मी ते सांगून देईन तो 6,000 रुपये म्हणून राहिला होता, माझ्याजवळ का पैसे होते काय, तुम्ही काय घरात होते काय, असं सांगून देईन आणि टरकून देईन गोष्टीले. काय करू, मस्त जमलं. आता तर म्हटलं मला मनासारखी होऊन गेली, लय मनासारखी झाली. मला म्हटलं या पिंट्याच्या बाबानं हातानं धुवायला लावले कपडे. आणि सुनाईच्या वेळेस म्हणते मशीन पाहिजे. पोरीलाही म्हटलं हाताला धुवायला लावले कपडे. मोठी लागते ना त्याला, सुनाईची मोठीच लागते. त्याला तर असं वाटते का सुनाईसाठी काय करू आणि काय नाही करायला. आणि पोरगोई म्हटलं त्याच्या तोंडाचंच आहे. सुनाईच्या तोंडाचं आहे ना पोरगोई. आणि सासराही तसाच झाला बाप्पा, सासरा तसा झाले. पण ही गोष्ट मस्तच जमली ना पयाला. आता तो मशीनवाला पयाला म्हटलं मस्तच झाला आता. शांतताई, घराकडे मारला होता काय तुम्ही चक्कर? घराकडे गेल्या होत्या काय? नाही, तिकडे ना जाणंच नाही झालं. इकडे आली तेव्हापासून विचार करून राहिली होती मी. म्हटलं एखादा चक्कर मारतो म्हटलं. हो, नाही तर काय, चक्कर मारा लागते. आता तुमचं कसं, आता तुमचं इथं निघून जाते, मग तिकडे घर पडलं राहते ना तसंच्या तसंच. पहा कशी उपट नाकट गोष्टी करते म्हटलं. हे सरळ रेले मनाचं आहे का झाले आता लय दिवस जा घरी म्हणून. पण हे डायरेक्ट बोलणार नाही ना, डायरेक्ट हे बोलणार नाही. इकडून तिकडून गोष्टी करा ना, मग मेन मुद्द्यावर येईन म्हटलं. हे मेन मुद्द्यावर याले मोठी शक्ती आहे. म्हणून माने काय इथं राहिले मनच नाही करत. इथं एक पोळी खाल्ल्यापेक्षा आपल्या घरची अर्धी पोळी पुरली आपल्याला. पण इच्छी म्हटलं एक पोळी नाही पुरली, पोळी पुढारले. अरे आई, तू इथं बसली गोष्टी करत आणि तिकडे म्हटलं तो दुरुस्त करण्यावाला आला, मशीन दुरुस्त करण्यावाला, आणि तिथं राहिला का होतं ना उभं. आणि तिथं उभं राहिली असती तर पाहिलं असतं काय काम निघून राहिलं काय नाही. आणि त्या लोकांनी म्हटलं भरोसा नाही करता येत. ते म्हटलं अर्ध सामान चोरचार करून घेऊन जाते आणि आपल्या जवळचं पुराणं माल टाकून देते म्हटलं अशा इलेक्ट्रिक वस्तूत. तिथं राहायला का होतं ना उभं. आणि त्यामुळे कोणी सांगत होतं तिकडे बसले म्हणून मी राहिलो असतो तिथं उभं. अरे काय राहशील रे तू तिथं उभा, मी तिथंच तो होती. इथं बोलली 2 शब्द आणि तिथंच गेली होती. गेला तो लय वेळचा गेला म्हटलं. पोचलाही असं तो त्याच्या दुकानात. पोचलाही असं दुरुस्त केली काय तर मशीन झाली काय दुरुस्त. त्यात सांगितलंच नाही काही किती खर्च आला काय आला, पैसे कोण दिले तर. अरे कुठं मशीन कुठं दुरुस्त झाली म्हणून राहिला होता तो. म्हणे लय जीर्ण झाली म्हणे मशीन. ते म्हणे सारा जंग लागून गेला म्हणे त्याला म्हणे. आणि म्हणे पूर्ण सामान अंदरलं खराब झालं म्हणे. आणि त्याचा खर्च तो सांगून राहिला होता 5-6 हजार रुपये खर्च येईल म्हणे. आणि त्याची मजुरी वेगळी म्हणे, असा म्हणून राहिला होता तो. मी म्हटलं बाबू त्याले, म्हटलं 2,000 रुपये घे आणि दुरुस्त करून दे म्हटलं. पण नाही म्हणे, नाहीच म्हणून राहिला होता तो. करा म्हणे विचार म्हणे, मग फोन लावा म्हणे मला. मग मी म्हटलं आता काय बोलू बाप्पा, मी मला घरात कोणी दिसलं नाही. मग मी म्हटलं बरं म्हटलं जा म्हटलं बोलून घेजो म्हटलं. त्या बाबासोबत बोलायला लावलं आता त्याला फोनवर. माहीत पडन त्या बाबा बोला ना आता फोनवर त्याच्यासोबत. पण काही कामाची नाही म्हणते ते मशीन. आता ते पडल्या नाही काय पूर्ण उंदराईनं म्हटलं ते पूर्ण बाहेर कातरून टाकले त्याचे. अंदरचं सामान लय खराब झालं आणि त्याला चालू करून काहीच फायदा नाही आहे. आणि चालूही केली ना तर त्याला किती सामान लागते. एवढं मोठ्या पैशाचं सामान लावायला पुरते का त्या मशीनीले, भंगार मशीनीले. हो काय असं म्हणून राहिला होता काय तो. म्हणजे लस खराब झाली ती मशीन आहे ना. मला वाटलं तर होतच म्हणा, जंग लागून गेला ना तिले. पण एवढ्या महागीची मशीन म्हटलं तुम्ही ना आई त्या आणि रश्मीनं म्हटलं तिला बाहेरच ठेवून दिली होती. किती दिवस बाहेर होती म्हटलं. ते साऱ्या पाण्यानं तिला जंग लागून गेला होता.
त्याच्यानंतर मी आणि राधिकानं अंदर आणून ठेवली होती, पण तेव्हाच त्याचे सारे पार्ट खराब होऊन गेले असेल ना, आणि त्यापासून पडलीच आहे ते. एवढ्या महागीच्या वस्तू घरात येते तर त्याचं बरोबर ठेवटी का नाही लावत ना तुम्ही? आता झालं ना नुकसान एवढं मोठं, आणि दुरुस्त करायचे काय म्हणून राहतो 5-6 हजार रुपये? हो 5-6 हजार रुपये लागन म्हणे, मजुरी वेगळी म्हणे, असं म्हणून राहिला होता तो. पप्पा आता कोणाजवळ आहे 5-6 हजार रुपये? असं पैसे तर द्या मग आणि दुरुस्त करा. आपल्याजवळ तर नाही आहे. तुझे बाबा तर माझ्याजवळ 1 रुपयानी देऊन राहिले, 1 खडकूही नाही आहे म्हटलं माझ्याजवळ. मला म्हणून राहिला होता तो 200 रुपये लागते म्हणे, मला म्हणे या जायचे म्हणे. मी कुठून देऊ बाप्पा त्याला? मला काय तुझे बाबा काय पैसे देऊन राहिले काय? मी म्हटलं बोलून घे म्हटलं, त्याच्यासोबतच बोलून घे म्हटलं, आणि त्यालाच पैसे मागून घे म्हटलं. अहो आई, जायच्या अगोदर म्हटलं एक वेळा माझ्यासोबत बोलणं तर करून द्यायला पाहिजे होतं, मला आवाज तर द्यायला पाहिजे होता. त्या बोललो असतो ना मी. एखादी सेकंड मेमोट राहिली असती, त्याच्या दुकानात राहते ना माल, हे देऊन दिलेली असती, जेवढ्यात गेली असती तेवढ्यात, आणि दुसरी घेऊन घेतली असती. 2-4 हजार रुपये टाकून कमीत कमी सध्याची तर परिस्थिती निघून गेली असती. अरे तू पुराणा माल काही पुरत नाही रे, काही नाही पुरत तू पुराणा माल. आणून काही फायदा आहे काय? 2-4 महिने चालन आणि अजून बंद पडन, काही फायदाच नाही म्हटलं. त्याच्यापेक्षा घसर धुतले आणि टाकले. त्या मशिनीच्या नादी काही लागू नको. चांगल्या बाया आहे म्हटलं, घरातल्या सुना चांगल्या आहे, त्याला काही ऐदीचा आहे करायला काही लावू नका. चांगल्या करून राहायला काम करू द्या. त्या मशिनीच्या मागं नको लागू तू. आई, तुझ्यासोबत बोलून ना काही फायदाच नाही आहे, काहीच फायदा नाही आहे. तू काय नुसती उलट्याच गोष्टी करतो. आई, चहा पिला काय तुम्ही? चहा पिला काय? हा पेतो ना आता करूनच ना राधिका. हो गेली ना, ते चहा करायलाच गेली सगळीसाठी. चहा आणून नसते. बसा तुम्ही, मी येतो. पहा पाहिलं का तुम्ही? पोरगं म्हटलं मायले नाही विचारत, आणि ह्या बुडीला विचारते म्हटलं. विचाराले काय मी कोणतं विष पाजलं माझ्या लेकरं आणि कोणतं नाही. तर माझे लेकरं म्हटलं माझ्याजवळून दूर होऊन गेले, दूरवाले. ह्या बुडीला विचारते पण मला नाही विचारलं. आता चहाचं म्हटलं त्याला विचारलं, पण मला नाही म्हटलं ना काय तू चहा पेली का नाही पेली. किती लागून राहिली त्याले, जसं काही मॅनी पैदा केलं त्याला हिनंच पैदा करायला. म्हटलं ह्या लय हुशार आहे, ह्या येईल सगळं समजते म्हटलं. येईल जादू टोना आहे ते, जादू टोना आहे ते येईल. माझ्या लेकरीवर म्हटलं जादू टोना करून राहिल्या, आणि माझ्या लेकरीले माझ्या नवऱ्याला म्हटलं मायापासून दूर करून राहिल्या. दूर करायला सुनाई म्हटलं वरवर करते, आणि पोरही मी वरवर करते म्हटलं. मायले सोडून देते आणि या बुडीच्याच मागं लागते. बुडीच्या मागं लागाले काय भेटते काय मी बुडीच्या मागं लागून. गोड बोलते ते. तिच्या म्हटलं पोटात पाय आहे, ते म्हणते ना गोगल काय ना पोटात पाय, अशी आहे म्हटलं बुडी. उपजून नाही पडत म्हटलं. मग कसं आहे, मी तोंडावर बोलतो तर मी उपजून पडून जातो. भरण माझ्या घरी अंगार लावण ना म्हटलं तर भरण. कुठं जाईन, इथंच पाहा लागन, इथंच दाखवून देव.